प्लेयर आणि ज्यांनी रोहित शर्माला घडवलं, शार्दूल ठाकूरला घडवलं आणि तिसरा प्लेयर कोण होता? तिसरा प्लेयर कोण होता? तर तिसरा प्लेयर होता अर्थात त्यांचं नाव मी लगेचच सांगणार आहे. फलंदाज म्हणून त्यांची ओळख क्रिकेट जगताला ऑपरेट गोलंदाजी करतात. 2018 मध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये त्यांची वर्णी लागली. 2019 मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोठावण्याचं काम त्या ठिकाणी IPL मध्ये केले. 2017-18 मध्ये 752 धावांची लयलूट करणारा हा फलंदाज आहे आणि त्याचबरोबर दुलीप ट्रॉफीमध्ये देखील त्यांनी ग्रीन इंडियन ग्रीन संघामध्ये त्यांची निवड झाली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी ते खेळलेले आहेत. असे प्रसिद्ध खेळाडू सिद्धेश लाड यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. सदानंद पाटील, महेश मांगेला, त्यानंतर या ठिकाणी आपण रजनीजी यांना पाहतो आहे. हा सन्मान या ठिकाणी या तरुण मित्राचा अर्थात खेळाडू आहेत. खूप चांगलं काम त्यांनी मुंबई संघासाठी देखील केलेलं आहे. मुंबई इंडियन्स आणि त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स IPLचे दोन संघ या संघामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोठावण्याची किमया केली होती आणि दिनेश लाड त्यांचे पिताश्री आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कारही प्राप्त झालेला आहे आणि त्यांचे सुपुत्र सिद्धेश लाड यांचा यथोचित सन्मान. त्याचबरोबर आदरणीय अजिंक्य नाईक, पंकज ठाकूर साहेब, आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आणि मी तुकाराम मांगेला सरांना विनंती करेन आपण देखील मंचावरती यायचे. सन्मान या ठिकाणी केला गेलेला आहे. गौरवशाली 25 वर्ष लगेच आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान नित्य सिद्धेची लाड आमच्याबरोबर उपस्थित आहेत आणि थोडासा सुसंवाद आपण त्यांच्याशी साधू. पंकजी ठाकूर सर देखील उपस्थित आहेत. पालघर प्रीमियर लीग सारखी एक चांगली स्पर्धा आपण निश्चितच त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि आता सिद्धेश लाड, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स सारखे संघ, त्याचबरोबर मुंबई संघासाठी तुमची लागलेली वर्णी, तिथे खोऱ्याने धावा केल्यात. आता थोडंसं वाटतं की भारतीय संघासाठी देखील खेळायला मिळायला पाहिजे. नाही, नक्कीच प्रयत्न तर पूर्ण आहे, मेहनती आहे, पण थोडी नशिबाची साथी पाहिजे. आणि आजकाल कॉम्पिटिशन आहे, सर्वच खेळत आहेत प्लेयर, सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले झालेत, पण चालू आहे प्रयत्नशील परमेश्वर. एका सत्रामध्ये 600 पेक्षा जास्त धावा म्हणजे 752 धावा तुम्ही कुठल्या होता? तो एक सुवर्ण काळ होता तुमच्या दृष्टिकोनातून, कारण मुंबई इंडियन्ससाठी तर निवड होणं गरजेचं होतं किंवा IPL मध्ये. म्हणजे पहिल्यांदा एक स्वप्न असतं की भारतासाठी खेळा, परंतु आणखीन एक दुसरं स्वप्न आपण म्हणतो की IPL मध्ये देखील संधी मिळाली. ती त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली? नाही, नक्कीच आजच्या तारखेला जर IPL ही पाहिलं तर खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे सगळ्याच यंगस्टरसाठी, कारण IPL मध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स करतात, कारण आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, तिथे खूप मोठमोठे प्लेयर्स खेळतात आणि त्यांच्यासमोर जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स देतात तर ऑटोमॅटिकली तुमची निवडी होते इंडियाच्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोठावला होता. काय एकूण म्हणजे त्यावेळेला IPL प्रचंड प्रेक्षक असतात, संधी मिळालेली असते, जबाबदारी असते आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोठावला होता. ॲक्च्युली ते एक रिॲक्शन होतं, म्हणजे आपण प्रॅक्टिस करत असतो आणि तसा बॉल मिळाला मला आणि रिॲक्ट झालो मी त्याच्यावर. तर जास्त आपण काय विचार करू नाही शकत खेळताना, कारण जेवढं चांगलं तुम्ही रिॲक्ट करतात विचार न करता तेवढं चांगलं तुम्ही बॅटिंग करू शकता, आणि तेच माझा प्रयत्न होता. आपल्या वडिलांबद्दल काय सांगाल? कारण रोहित शर्मा सारखा खेळाडू आज भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत. दुसऱ्या बाजूला शार्दूल ठाकूर, आपल्या पालघर जिल्ह्याचा खेळाडू, अष्टपैल खेळाडू, आणि त्यानंतर तिथून तिसरं रत्न सिद्धेश लाड आहेत. आपल्या म्हणजे कोचिंग म्हणून, कोच म्हणून आणि वडील म्हणून अशा दुहेरी भूमिकेमध्ये सर असतात. त्या सरांबद्दल काय सांग? नाही, नक्कीच माझ्या वडिलांनी इतक्या वर्ष कोचिंग केली आहे, कमीत कमी 25 वर्ष झाले शाळेलाही कोचिंग करतायत, आणि नेहमी त्यांनी एक फी न घेता त्यांनी कोचिंग केलेली, त्यामुळे नक्कीच लोकांनी ॲप्रिशिएट केलं. द्रोणाचार्य अवॉर्डही झाले, तर खूप मोठा सन्मानही मिळाला त्यांना भारताच्या शासनाकडून, आणि असंच काम करत राहत आहेत, नवीन प्लेयर्स शोधतायत आणि घडवणार नक्कीच. कधी टेनिस क्रिकेट खेळलाय? ज्या पद्धतीने आपण पाहू शकता 25 वर्ष या संपूर्ण स्पर्धेला झाली आहेत आणि ग्रामस्थानी आता तुम्हाला मुंबईमध्ये राहता की मैदानाचा कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय करावं लागतं, मैदानात जतन करण्याकरता किती धडपड करावी लागते, अशा वेळेला प्रतिकूल इथे खाडी आहे, समोर खाडी आहे, मैदान नव्हतं, अशा वेळेला हे मैदान ग्रामस्थांनी जतन केले आणि आता 2 टप्पे पूर्ण झाले, तिसऱ्या टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. इथे आज प्रमुख मान्यवर म्हणून तुम्ही उपस्थित आहात. कधी टेनिस क्रिकेट खेळलाय का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा प्रकारचं वातावरण कुठे पाहिलेलं आहे का? हे सर्वात आधी मी खूप आश्चर्यचकित झालो जेव्हा मला समजलं की इथपर्यंत बोटी लागायचे, आणि त्याच ह्याला तुम्ही एवढं चांगलं ग्राउंड बनवलंय. म्हणजे मी
आल्यावर मला असं वाटलं नव्हतं की एवढं छान ग्राउंड असेल. आउटफिल्ड जर पाहिली तर अशी एक आपण रणजी ट्रॉफी मॅच खेळतो तसाच हा ग्राउंड आहे. आणि मला वाटतं की सर्वांचंच कॉन्ट्रीब्युशन असेल. एकामुळे हे पॉसिबल होत नाही. सर्व लोकांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलंय ते दिसतंय, कारण एकाचं हे काम नाही आहे. आणि असंच एक चांगलं टुर्नामेंट खेळत राहावं. आता चांगले प्लॅटफॉर्मही आलेत, जसे ISPL टुर्नामेंट सर्वांसाठी आणले, तर चांगले प्लेयर्स तिथे जाऊन त्यांचं टॅलेंट जे आहे ते शोकेस करू शकतात एका मोठ्या स्तरावर. आणि त्यात साथ साथ पंकज सर पण बोलत होते की लेदर क्रिकेट ही तेवढंच प्रमोट करा. तर विरारमधूनही जसे पृथ्वी शॉ आहे, माझा मित्र विनायक भोईरी आहे, तसे जास्तीत जास्त प्लेयर मुंबई क्रिकेटसाठी आणि त्यानंतर भारतासाठी खेळले पाहिजे. निश्चितच रॉस्टन डायस सारखा खेळाडू देखील त्याचाही त्याचाही उल्लेख आपण करावा लागेल. का अनेक खेळाडू आपल्या इकडून येतात, परंतु खूप चांगला उल्लेख केला. टेनिस क्रिकेट बरोबर आपल्याला लेदर क्रिकेट जे बेसिक क्रिकेट आहे ते देखील मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आणखीन एक गोष्ट सांगेल. इथे अजित वाडेकर साहेब देखील येऊन गेलेले आहेत. प्रवीण आमरे सारखे दिग्गज खेळाडू या ठिकाणी गेले. आज आपल्याबरोबर सिद्धेश लाड या ठिकाणी दाखल झालेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. आणि त्यांचं स्वप्न आहे, आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे, लवकरच भारतीय संघाचा दरवाजा उघडेल अशा प्रकारची त्यांना शुभेच्छा देऊया. सिद्धेश सर, तुम्ही खूप छान मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारलात क्रिकेटबद्दल, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अगदी थोड्याच वेळात या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे विजेत्यांचा गौरव आपण करणार. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण त्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत.